नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आपण इथे चिकूचे आईस्क्रीम बनवणार आहोत। अगदी 3 ते 4 साहित्यामध्ये ही आईस्क्रीम बनणार आहे। सुरुवातीला मी तुम्हाला याचा डेमो एक स्ट्रक्चर दाखवते की कशा प्रकारे ही आईस्क्रीम आहे। सजावटीसाठी तुम्ही काही वापरू शकता, काही हरकत नाही, सजावट नाही केली तरीही चालेल। पण तुम्ही आता ह्याचं स्ट्रक्चर बघा, किती स्मूथ स्ट्रक्चर आहे या आईस्क्रीमचं। टेस्टला इतकी यमी लागते ना, तुम्ही जर खायला सुरुवात करता तर तुम्हाला थांबूसं वाटणार नाही। ही आईस्क्रीम घरच्या साहित्यातून बनणार आहे। जर तुमच्याकडे घरची फ्रेश क्रीम आहे तर तुम्ही ती वापरू शकता, नाही तर बाजारात इझिली अवेलेबल होणारच आहे। आता उन्हाळा म्हटला की उन्हाळ्यात चिकू तर इझिली अवेलेबल होतात, तर हे चिकू घ्यायचे आहे। जवळजवळ 3 ते 4 चिकूचा आपण इथे वापर करणार आहोत। इथे फ्रेश क्रीम आहे, ही 1 वाटी फ्रेश क्रीम मी फेटून घेत आहे। ही आपल्याकडे ब्लेंडिंग मशीन आहे, ब्लेंडिंग मशीन हाय मोडवर करून आपल्याला ही पूर्ण फ्रेश क्रीम फेटून घ्यायचं आहे। जर फ्रेश क्रीम आपली थंड नसेल, त्याशिवाय ही फेटत नाही। थंड नसेल तर भांड्यात काढून थोडा वेळ हिला फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा, त्याच्यानंतर ह्याचा स्मूथ स्ट्रक्चर असा येतो। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, तुम्हाला सर्व काही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि तुम्हाला एक आयडिया येईल की मी काय म्हणते ते। आता याच्यामध्ये गोडव्यासाठी तुम्ही ऑप्शनल आपल्याकडे भरपूर आहेत, तुम्ही हनीचाही वापर करू शकता, हनीनेही खूप छान चव येते। पण मी ते कंडेन्स मिल्कचा वापर केला आहे आणि मी ते जवळजवळ अर्धा वाटी कंडेन्स मिल्क टाकलं आहे। आणि हवं असल्यास तुम्ही साखरेचाही वापर करू शकता, तुमच्या सोयीनुसार तुम्ही यात गोड कमी जास्त करू शकता। आपल्याला पुन्हा एकदा मशीनने ह्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे। आता हा चिकूचा पल्प आहे, चिकूचा पल्प करताना लक्षात ठेवा, चिकूची सालटे आणि बिया जो एक्स्ट्रा काही असतं ते सर्व काढून आपल्याला चिकूचा हा स्मूथ स्ट्रक्चरपर्यंत पाणी न घालता पल्प करून घ्यायचा आहे। हा पल्पही आपण यातच ॲड करून घेऊया। हे सर्व स्मूथ असलं पाहिजे जेणेकरून आपली आईस्क्रीम एकदम मक्खनसारखी होईल। आता याला आपण मिक्स करून घेणार आहोत, हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यालाही आपण ब्लेंडिंग मशीनने ब्लेंड करून घेणार आहोत। जर मित्रांनो तुमच्याकडे ब्लेंडिंग मशीन नसेल तर तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता, पण ब्लेंडिंग मशीनने एक फ्लफी स्ट्रक्चर येतं आपल्या आईस्क्रीमला, त्यामुळे ब्लेंडिंग मशीनचा इथे मी वापर केला आहे। आता ह्याला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी ह्याला मशीनने परत एकदा ब्लेंड करून घेत आहे। मी तुम्हाला इथे फक्त माझी मशीन दाखवत आहे की मी कोणत्या कंपनीची वापरत आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्हीही ऑनलाईन नक्की खरेदी करू शकता। आता हे आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे, अगदी 2 ते 3 मिनिटं फक्त हे मिक्स होईपर्यंत आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे। आता या प्रकारे इझिली आपली ही आईस्क्रीम रेडी आहे। मी सांगितलं होतं ना, अगदी घरच्या साहित्यातून सोप्यात सोपी ही आईस्क्रीम रेडी होणार आहे। तर ही आईस्क्रीम एका भांड्यात आपल्याला काढून घ्यायची आहे। तुम्ही असं तुमच्याकडे कोणताही भांडं असेल, कंटेनर असेल, त्यामध्ये ही आईस्क्रीम जवळजवळ 4 ते 5 तास लागतात ही आईस्क्रीम सेट व्हायला। मी ते डेकोरेशनसाठी टूटी फ्रुटीचा वापर केला आहे। तुमच्याकडे काजू, बदाम, पिस्ता, जर तुमच्याकडे चॉकलेट असेल तेही तुम्ही ॲड करू शकता, जे तुमचं आवड असेल। अशा प्रकारे ही आपली आईस्क्रीम रेडी आहे। ही आईस्क्रीम तुम्ही नक्की बनवा आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्ही कशी चिकूची आईस्क्रीम बनवता हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय।